आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल। मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल। तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे। प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे। आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल। आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल। उपाय: मोहरीच्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पहा। त्याच मोहरीच्या तेलात पिठाने बनवलेले गोड गोळे तळा आणि पक्ष्यांना खाऊ घाला, यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल। आता पुढची रास वृषभ रास। तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्या। आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत। आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल। तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणराधन करण्याचे विचार घोळतील। मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस। पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे। या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल। या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात। तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकतात। तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल। उपाय: कौटुंबिक बांधिलकी घनिष्ठ करण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ 5 पिवळी फुले दफन करा। आता पुढची रास मिथुन रास। शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे। चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील। तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील। प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही। कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल। तुमचे चुंबक सदृश सदा हस्तमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल। तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल। उपाय: सहज प्रेम जीवनासाठी गरजू लोकांना चांबड्याचे बूट दान करा। आता पुढची रास कर्क रास। मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते। सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते। आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे। घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल। तुम्ही केवळ बघण्याची भूमिका बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा। तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत। आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील। पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे। तुमचा जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे। आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा, यासाठी फक्त तुम्ही त्याला थोडीशी मदत करण्याची गरज आहे। उपाय: हिरव्या रंगाची कपडे आणि बांगड्या किन्नरला दान करून एक संतुलित, स्वस्थ जीवन बनवून ठेवा। आता पुढची रास सिंह रास। कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा। तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात। ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल। घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल। आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल। परंतु चिंता करू नका, वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल। आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल। आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका। जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल। उपाय: लाल चंदनाने अंघोळ केल्यास लव लाईफ चांगली राहते।
आता पुढची रास कन्या रास. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. उपाय: मनी प्लांटमध्ये पाणी टाका. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. चढउतारांमुळे फायदा होईल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आजचा दिवस रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. कठोर परिश्रम, योग्य प्रयत्नांमुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशात मातापिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी, मुळा, गहू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास सहाय्य आणि प्रेम देतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भूलत नाही. तुमच्या सहकार्याच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळेल. तुमच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. त्यामुळे कंपनीत तुमचे पद महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. आता पुढची रास धनुरास. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फुल्ल होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. टीव्ही, मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. उपाय: वाहत्या पाण्यात एक अख्खे लसूण आणि कांदा प्रवाहित करा. याने वित्तीय जीवनात सुधारणा येईल. आता पुढची रास मकर रास. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकांत गुंफलेले. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संत आणि शारीरिकरित्या आव्हान असलेल्या व्यक्तींना
एक पलंग दान करा. आता पुढची रास कुंभ रास. सामाजिक स्नेह मेळावे, रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. प्रेम आशेचा किरण दाखवेल. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरी पेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टींपासून वाचण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. उपाय: आपल्या दैनंदिन पूजेसाठी आणि समृद्धीसाठी गोपी चंदनचा व पांढरे चंदन याचा व्यापक वापर करा. आता पुढची रास मीन रास. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. तुम्ही प्रेमात पळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. उपाय: चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराच्या मध्याला स्वच्छ ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.